आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। बिहार निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल अपेक्षित आहे। येत्या आठवड्यात मोठ्या संघटनात्मक फेरबदलाची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यात नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या बॅनरला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून दादर परिसरात बॅनर लावण्यात आले। या बॅनरवर परिवाराचा नाही मुंबईचा सेवक तोच नगरसेवक अशा आशयाचे बॅनर लावत भाजपने ठाकरेंना डिवचले। त्यामुळे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत कोणाचा झेंडा फडकणार पाहणं महत्त्वाचं आहे। कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज भरण्याच्या 5व्या दिवशीपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही। दरम्यान भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। सातारा नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी अभिजित बिचुकले यांनी आपला अर्ज दाखल केला। मात्र मला साताऱ्याला सितारा करायचंय अशी प्रतिक्रिया यावेळी बिचुकलेंनी दिली। बिहारच्या निकालावरून भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी आणि पवार गटाला एकत्र येण्यावर टीका केली आहे। बिहारचे निकाल पाहिले का कुणीही एकत्र येण्याने काहीही फरक पडत नाही असा टोमणा चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीला लगावलाय। वाशिम जिल्ह्यातील निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला असून बैठकीला संजय देशमुख, अमित झनक आणि बाबाराव खडसे उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिहारमधील विजयानंतर प्रधानमंत्री मोदी, अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत। बिहारमध्ये झालेला विजय हा आपल्या नेतृत्वाखाली झालेली विकास कामं आणि सुशासनाचा विजय असल्याचं यावेळी शिंदे यांनी पंतप्रधानांना सांगितलं। वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे भुसावळमधून नगराध्यक्षपदाच्या रिंगणात उतरल्यात। भुसावळ नगर परिषद निवडणुकीत रजनी सावकारे यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे भुसावळ नगर परिषदेची निवडणूक संजय सावकारे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। खरडलेल्या शेतजमिनीसाठी मोफत माती, गाळ, मुरुम देण्याचा निर्णय महसूल मंत्री बावनकुळेंनी घेतलाय। या शासन निर्णयाच्या तत्काळ अंमलबजावणीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत। पुणे जमीन प्रकरणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। पुणे मुंढवा जमीन प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। या जमीन प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीमधील अधिकारी सुद्धा त्या प्रकरणात सहभागी असल्यानं समिती रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे। बिहारच्या जनतेनं विकास कामांना मतदान दिलंय। बिहारच्या जनतेनं जंगलराजला नाकारलं। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात बिहारचा विकास वेगानं होईल असं वक्तव्य नड्डांनी केलंय। बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हा निकाल काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या पराभवाचा मुद्दा नसून देशातील संसदीय लोकशाहीच्या पतनाचे द्योतक असल्याचं वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केलं। निवडणुका प्रक्रिया, स्वायत्त संस्थांची भूमिका आणि सत्ताधाऱ्यांच्या हस्तक्षेपाचा गंभीर प्रश्न उपस्थित करत अंधारे यांनी निकालावर नाराजी व्यक्त केली आहे। बिहारचे निकाल पाहता मुंबईत काय होणार हे दिसतंय अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिली आहे। बिहार निवडणुकीत काँग्रेसला लोकांनी नाकारलंय। जंगलराजच्या विरोधातली ही लढाई होती अशी टीकाही त्यांनी केली आहे। बिहारच्या निकालावर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नितीश कुमार यांच्या नेतृत्वात बिहारचा विकास झाला। जनता प्रगतीला आणि विकासाला जनतेचा कल आहे असं वक्तव्य मुरलीधर मोहोळ यांनी केलंय। बिहारमधील विजय हा ऐतिहासिक आहे। 2010 मधील सर्व रेकॉर्ड तुटले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमधील बंपर विजयानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे। बिहार निकालावर संजय राऊतांनी ट्विट केलंय। बिहारमध्ये महाराष्ट्र पॅटर्न जी आघाडी सत्तेवर येणार होती तिला 50च्या आत संपवलं असं ट्विट संजय राऊतांनी केलंय। बिहार निकालावरून अंबादास दानवेंनी काँग्रेसवर निशाणा साधलाय। काँग्रेसला जागा वाटपात मोठा वाटा पण निकालात पराभव। महाराष्ट्रात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती बिहारमध्ये झाली असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलं।
बिहारच्या निवडणुकीत एनडीएला मिळालेला विजय हा महाराष्ट्रासाठी शुभ संकेत आहे। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा लाभ होईल असं मत राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केलं। बिहारमधील हजारो लोक मुंबई महाराष्ट्रात राहतात, त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तिथे जाऊन केलेला प्रचार देखील फायदेशीर ठरल्याचं गोगावले म्हणाले। महाराष्ट्रात जे झालं तेच बिहारमध्ये सुद्धा झालंय। निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानं बिहारमध्ये भाजपचं सरकार आलंय। निवडणूक आयोगाला लोकशाही संपवायची हा या निमित्तानं प्रश्न उपस्थित केला जातोय। निवडणूक आयोगानं जे 10% मतदार वाढवले होते तेच समीकरण बिहारमध्ये झालंय। निवडणूक आयोग आणि भारतातील जनता अशी लढाई आता देशामध्ये उभी झाली आहे। लोकशाहीचा खून निवडणूक आयोग करतंय, त्यामुळे दाल में कुछ काला है हे स्पष्ट झालंय, अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे। बिहारचा निकाल पाहता विरोधकांनी धडा घेऊन आपलं दुकान बंद करावं। महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी आपलं दुकान बंद केलं, तसं काँग्रेसनेही आपलं दुकान बंद करावं असा टोला खासदार नारायण राणे यांनी लगावलाय। हिंगोलीत नगराध्यक्ष पदासाठी संतोष बांगर यांच्या वहिनी रेखा बांगर यांनी अर्ज दाखल केला। आमदार संतोष बांगर आणि माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या उपस्थितीत भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। बदलापूरमधील राष्ट्रवादीचे अभिजित सकट, काँग्रेसचे वैभव सदाफुले, आपचे मारूफ सय्यद, शिवसेनेच्या मोनिका वाघेरे यांनी सहकाऱ्यांसह ठाकरे गटात प्रवेश केलाय। यावेळी विनायक राऊत नार्वेकर, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, शहर प्रमुख किशोर पाटील तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते। संभाजीनगर जिल्ह्यातील 6 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। यातच महायुतीचा मेळ काही जमत नाहीये। सगळ्यांनी आपापल्या ताकदीने उमेदवारांची यादी तयार केली आहे। निवडणुकीनंतर युती केल्यास योग्य राहील असा सूर उमटतोय। नागपुरात शिवसेनेनं 15 नगर परिषद आणि 12 नगर पंचायतीसाठी निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे। सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी या 4 विधानसभा क्षेत्रातील 7 नगर परिषदा आणि 9 नगर पंचायत निवडणुकीची जबाबदारी कृपाल तुमाने आणि माजी मंत्री दीपक सावंत यांच्यावर सोपवण्यात आली आहे। तर रामटेक विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीची जबाबदारी आशिष जयस्वाल यांच्याकडे देण्यात आली आहे।